नमस्कार मित्रांनो, आणि आता आम्ही चाललो आहे गणसंकुल वर्कशॉपमध्ये, जिथे आमच्या गणपतीची मूर्ती बनते. त्याचं काम कुठपर्यंत आहे ते चेक करायला. आणि आता आम्ही आहोत गणसंकुलमध्ये. आमचा गोमाताचा राजा कुठपर्यंत त्याची मूर्ती तयार झालेली आहे ते बघू. आमचा मूर्तिकार प्रथमेश त्याला भेटू. त्याचं जे वर्कशॉप आहे तर त्यालासुद्धा भेटू. त्याच्याकडनं जाणून घेऊ वर्कशॉपबद्दल आणि गोमाता राजाबद्दल माहिती. आणि बघूया की आमची तयारी खूप जोरात चालू आहे. उद्या आमचं आगमन आहे संध्याकाळी 4ला. काही मुलं तिथे डेकोरेशन करत आहेत, पण मेन काय मूर्ती कुठपर्यंत तयार आहे, आम्हाला इथे पोचायचं आहे, ट्रॉली आत येईल की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लेंदी प्रोसेस आहे, थोडं लेंदी प्रोसेस आहे. आणि सगळं आणि बहुतेक गणपतीचं आगमन हे उद्याच आहे. रविवार असल्या कारणाने सगळ्यांना सोयीस्कर पडतं. म्हणून रविवारी सगळ्यांनी, मला वाटतं ऑलमोस्ट 90% मूर्त्या उद्याच आगमन असतील, त्यामुळे थोडीशी धडपड असेल. चला तर बघूया आपण आतमध्ये जाऊन आणि प्रथमेशला सुद्धा भेटूया. प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या ट्रॉल्या घेऊन आलेले आहेत आणि सज्ज झालेले आहेत आगमनासाठी. मी बघू शकतो आत्ता तर मुलुंडचा राजा निघतोय बाहेर आत्ताच रात्री, आणि ह्या सर्व ट्रॉल्या ज्या लागल्या त्या उद्याचे प्रस्थान होणार आगमनासाठी पुढे. नितीन, काय मग आपली मूर्ती रेडी आहे का? काम थोडं बाकी आहे. उद्या आगमन आहे आपलं. होईल, तोपर्यंत होईल. शेखर, नाही होईल, सकाळी मूर्ती रेडी होईल. दागिन्यांचं काम आहे. सुशांत, सोनू वगैरे सकाळी 3 वाजता ते रात्रभर झोपणार नाहीत. ते आता 3 वाजता येतील. त्यांची 3-4 जणांची टीम येते करतील. जास्त जणांची गरज पण नाही इकडे. पण उद्या मजा तुम्हाला दिसेलच उद्या तुमच्या ब्लॉगमध्ये समजा. आता प्रथमेशशी बोलू आपण, ज्याने आपली मूर्ती केली प्रथमेश आहे. आता येईल. प्रथमेश सर्व बिझी आहे मूर्तिकार आपला. पण आपण प्रथमेशशी नक्कीच भेटू, मला भेटतो. आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश. आणि प्रथमेश, स्वागत आहे तुझं माझ्या चॅनलवरती. प्रथमेश, एकंदरीत किती वर्ष झाली तू गणपतीच्या मूर्त्या या वर्षामध्ये? मला झाली साधारण 10-12 वर्ष झाली गणपती मूर्तीमध्ये काम करत आहे, आणि खूप छान चालू आहे माझी प्रवास कामामध्ये. पण छान, मला खूप छान वाटतं. एवढं मोठं तुझं वर्कशॉप आहे. बरं, आम्ही पहिल्यांदा तुझ्याकडे आमचं मूर्तीचं काम केलं, गोमाता जनता कॉलनीचं, गोमाता गणेशोत्सव मंडळ. तुझ्या मनात गोमाताची मूर्ती कशी होती आणि ती कशा पद्धतीने साकारलीस? गोमाता म्हणजे माझ्यासाठी नवीन नाही. माझ्याकडे फक्त मूर्ती यावर्षी आले, पण त्यांच्याशी एक नातं माझं खूप वर्षापासून आहे. की म्हणजे मी गणपती कार्यरत होतो, पण ती माझ्याकडे आली याचा खूप आनंद आहे मला, की तो परिवार पूर्ण मला परत भेटला. आणि असं होतं की काय यावर्षी वेगळं करायचं, असं म्हणजे थोडं डोक्यात होतं. आणि टीम चांगली एक सजेस्ट केलेली, म्हणजे आम्ही ठरवून एक फायनल गेली, आणि नो डाऊट ती खूप चांगली झाली. आता एवढं त्याच्यावरती वर्किंग करून एंडला त्याचं प्रेझेंटेशन खूप छान झालेलं आहे. म्हणजे एक बोलतात ना की ओव्हरऑल गणपतीचा शृंगार असेल, त्याच्यानंतर गणपतीची रचना असेल, नंतर त्याची लेखणी असेल, त्याचे जे भाव उतरले तरी तुम्हाला गणपतीच्या बाहेर निघायला तर बघावे. आणि त्या गणपतीमध्ये तुम्ही डेफिनेटली ज्या डोळ्यात गणपतीच्या बघाल तर तुम्हाला सुख दुःख सगळी दिसतील तुमची, आणि त्याच्यासमोर नकार तुमचं नतमस्तक वाटतं. वा वा, प्रथमेश. मुलं आम्ही रोज भेटतो, मुलं असतात, मिटिंग होतात, तेव्हा प्रथमेश मूर्ती करतो ना, निवांत आम्ही निश्चिंत आहेत. त्यांना पण खात्री आहे की प्रथमेश खूप छान गोमाताचा राजा साकार आहे, आणि आम्हालाही खात्री आहे. थँक्यू सो मच प्रथमेश. थँक्यू सो मच. आणि असंच आम्हाला दरवर्षी तू सहकार्य करत राहा. सो आत्ताच आम्ही प्रथमेशला भेटलो, आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला. वेळ काढून खूप बिझी आहे तो, म्हणजे प्रत्येक मंडळ येऊन त्याला भेटलं, खूप बिझी आहे, खूप बिझी आहे. तरी पण आपल्याला 2 मिनिटासाठी वेळ दिला. आला. म्हणजे सगळे मंडळ त्याला विचारून, बा हे प्रथमेश धोतर नेसून झालं काय, माझं त्रिशूल कुठे आहे, माझं इकडे, सगळे त्याला विचारतात. तर तो आला, त्या बोलला आमच्याशी, आपल्यासोबत त्याने संवाद साधला, आणि आम्हाला बोलतं काय अपडेट. मूर्ती 3 ते 7 मध्ये मूर्ती आपल्याला पूर्ण रेडी बघायला मिळेल. तेव्हा सगळे झोपलेले असतील मोस्टली. म्हणजे आता रात्री 3 ते सकाळी 7 3 ते 7 वाजेपर्यंत आपलं काम चालू होणार आहे. अच्छा. आणि सोनू बरोबर मी पण असणार आहे, आणि लिपी असणार आहे, आणि राहुल असेल. आम्ही आता चौघं बघू कसं काय करायचं ते. त्याचा माणूस आलेलाच आहे, तर मग त्या पद्धतीने आपल्याला काम करायला लागणार आहे. मूर्ती रेडी होते आहे, म्हणजे फायनल टचअपच बाकी आता, असं समज. ओके, व्हेरी गुड. तो तू भी आएगा 3 बजे? हाँ, मैं भी आऊँगा, क्योंकि मैं राहुल पप्पू लास्ट डे का जो डायमंड वर्क किया था आपको पता ही है, तो इस टाइम कुछ हेल्प लगेगा इन केस एडिशनल कुछ वर्क रहेगा, कुछ करना रहेगा, टचअप वो सब चेक करना रहेगा, तो हम इन शॉर्ट स्मूथली करके वो सब प्रॉपर जो बोलते हैं फाइनल टचअप जो दिखना चाहिए मूर्ति में कला, वो ज़रूर दिखेगा उसमें. और गोमाता का राजा जैसे ही दिखेगा
और जल्लोष में हम आगमन करेंगे। नितीन काय मग आता तू झोप आले आता भरपूर अरे काय वर्कशॉपमध्ये आलोय, मूर्ती बघितली तू? मूर्ती बघितली, काम बाकी आहे, पण आता मला खूप झोप आली. हां मग तू येणार नाही आता, हे थांबणार 3 ते 7 वाजेपर्यंत आता माझी लंडनची फ्लाईट आहे, उद्या हां. टेकऑफ करतो सकाळी आणि दुपारी परत येणार. काय आलं तुम लोग क्यों रुके इधर? अरे हम लोग थक गए यार, अभी हम लोग को ना मसाज की जरूरत है। क्या रेस्ट? अभी हम लोग को मसाज की जरूरत है, हम लोग बहुत थका हुआ। आत्ता आलात, आम्ही 2 राऊंड झाले आमचे ही ट्रॉली घेऊन आलो आता आम्ही डायरेक्ट गणपती बाप्पाच घेऊन जाणार. अरे ही ट्रॉली आपली थोडी आहे, एवढी उंच आहे आपली ट्रॉली. ही आपलीच आहे. आतमध्ये आणायचं काम भेटले, बस. जेवढ्या ट्रॉल्या बाहेर आहे तेवढ्या आम्ही आतमध्ये आलो. आता मंडळ आम्ही जेवायला पण नाही दिलं, आता आम्ही उपाशी. आता मंडळातर्फे केप्स आहे आम्हाला. काय यार. अरे पप्पू रुकता यार. हे सुशांत, ये क्या खा रहे हो तुम लोग? बाबा आज तुझा वाढदिवस आहे आणि मग आज काय, मग आम्हाला काय मिळेल? आज काय नाही, मला एवढा आनंद होतोय विचारू का. तो किती वर्ष आली? 48. एक नंबर. 50 वर्षी गोव्याला माझ्यासोबत आपण गोवा जायचं. चालेल ठीक आहे. वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. बाबाबद्दल मला एक बोलायचं आहे. जे काही फंक्शन होतात आपल्या गोमातामध्ये, साई उत्सव असू दे, आपला गणेश उत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे, आणि आता नवीनच नुकतं चालू झालं दहीहंडी उत्सव. पहिला खारीचा वाटा असतो तर आपल्या बाबांचा. अरे वा, असं प्रत्येक वेळी हॅपी बर्थडे बाबा. असाच आमच्या पाठीशी उभा राहा बाबा. आमच्या पाठीशी असंच उभा राहा. उदंड आयुष्य लाभो. दत्ता अशी वर्षाबद्दल बाबा आडके. बाबा once again happy birthday. रोज कोणाचे बड्डे रोज दरवर्षी आम्हाला मंडळाला काही ना काही भेट द्यावी. असाच बर्थडे उद्या कोणाचा तरी असू. असणार नसेल तरी आपण टाकूया ग्रुपवरती हॅपी बर्थडे म्हणून. अरे बाबाला विश तरी करा. मी केलं विश, बाबाला विश केलं. बाबाला विश नाही करणार, बाबाने आज आम्हाला टांग दिलेली आहे. बाबा 100 वर्ष जगू दे. 100 वर्ष जगू दे आणि असे भरपूर आईस्क्रीम आम्हाला खूप चांगला माणूस आहे. थँक्यू सो मच आईस्क्रीमबद्दल, ह्याच्याबद्दल. एवढं महागातलं कशाला आलं तू? आपल्या पोरांसाठी. अरे वा, बाकी काय. ठीक आहे. आता फायनली आता आम्ही जाऊन आलो गणेश संकुलमध्ये, मूर्ती पाहिली. महेश नमस्कार मंडळी. आत्ता आम्ही रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही जस्ट घनसंकुल जिथे आमची मूर्ती बनते तिथून आम्ही आता आमच्या मंडपामध्ये आलेलो आहे. मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे. उद्या आपल्याला फक्त आगमनाची तयारी करायची आणि आगमनासाठी सज्ज राहायचं आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चलो उद्या भेटू मग आगमनाला. सकाळी मी ऑफिसला असेन तर ते शूट करता येणार नाही, पण जसं आगमनाला मी संध्याकाळी असेन जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आमच्या गोमाता राजाचं आगमन बघा, चॅनलवरती राहा. तुम्हाला गोमाताच्या राजाचं प्रथम 46 वर्ष आहे वर्ष आमचं, आणि तुम्हाला त्याचा नवीन रूप जे आहे ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आम्ही कोणीच अजून त्याचा फोटो नाही काढला आहे ना, आमच्या कुठच्याच सोशल मीडिया पेजवरती आम्ही गणपतीचा फोटो आम्ही शेअर नाही केला आहे. उद्याच तुम्हाला फोटोसुद्धा दिसेल. ठीक आहे. सो तोपर्यंत हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.